नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी शरद देशमुख, उपकृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय कळमनुरी या ठिकाणी कार्यरत आहे आणि आज आपण आलेले आहोत कळमनुरी तालुक्यामधील रेडगाव या गावी आदरणीय रामरावजी पवार यांनी नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून त्याला जोडधंद्याची साथ देत वेगवेगळे उपक्रम आपल्या शेतीमध्ये राबवून स्वावलंबी शेतकरी कसा असावा याचा एक आदर्श नमुना या ठिकाणी तयार केलेला आहे। आपण त्यांच्याकडूनच माहिती करून घेऊ। मी रामराव बाबूराव पवार, राहणार रेडगाव, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली येथील रहिवासी असून माझ्या वडिलोपार्जित शेती आहे। आज मी माझ्या शेतामध्ये एकात्मिक शेती या तंत्रज्ञाना आधारित शेती करतो। सेंद्रिय शेती आज मी 5 वर्षापासून करीत आहे। तरी हा मी जे मॉडेल माझ्या हिशोबानं आणि कृषी खात्यातील साहेब किंवा तोंडापूर मधील शास्त्रज्ञ यांच्या सहकार्यानं आज मी या लेवलला आलेला आहे। आपण या भागातील शेतकऱ्यासाठी एक आदर्श आहात। शेतीमध्ये विविध प्रयोग करत असताना आपण गोपालन सुद्धा करतात, तर या गोपालनाचं आपल्या शेतीमधील महत्त्व आम्हाला थोडंसं विशद करा। ही गोमाता म्हणजे गाय ही शेतकऱ्याचीच नाही तर सर्व महाराष्ट्राची किंवा भारताची आई आहे, जी स्वतःच्या लेकराला जसं आई पाजवते तसं त्याप्रमाणे शेतीला शेण गोमूत्र या एका गायीवर एक शेतकऱ्यानं जरी गाय सांभाळली, सेंद्रिय शेती ही 10 एकर होती एका गायीच्या शेणावर। या पद्धतीने जर गायी जर सांभाळली आणि दूध हे असा डबल व्यवसाय। गाय ही कोणाच्या अंगावर नाही, प्रत्येक शेतकऱ्यानं कमीत कमी एक गाय तरी बाळगाय पाहिजे। सेंद्रिय शेती करताना या गायीचा तुम्हाला उपयोग कसा होतो? आता सेंद्रिय शेती करताना जो आम्ही जीवामृत बनवतो, जीवामृतामध्ये शेण गायीचं मिळते, गोमूत्र गायीचंच मिळते आणि जे ताक बनवतो आम्ही ते गायीचंच मिळते। हे 3 आयटम हे गायीपासूनच मिळतात। चुनपीठ आणि गुळ, 2 वस्तू फक्त विकत घ्यायचं काम असते, बाकी 3 वस्तू आमच्या घरीच मिळतात। त्याच्यामुळे जीवनामृत जे आपण बनवतो त्याच्यामध्ये गायीचं अनन्यसाधारण सगळ्यात महत्व आहे। आज आम्ही जीवनामृत हे आज 5 वर्ष झालं मी आज जीवनामृत बनवतो। पहिलं साध्या टाका बनवत होतो। आम्हाला तोंडापूरने नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत ट्यूब दिलेले आहेत, त्यांच्यात पहिलं ते आम्हाला गाळावा बिळावं लागत होतं। आता ते गाळायची बिळायची काय गरज नाही, डायरेक्ट ऑटोमॅटिक समजा डायरेक्ट ड्रिप न देतो आम्ही। शेतकरी बांधवांना जर जीवामृत त्यांच्या शेतामध्ये करायचं असेल तर कसं करावं? 200 लिटरचा शेतकऱ्याने कमीत कमी 200 लिटरचा ड्रम घ्यायचा प्लॅस्टिकचा। त्याच्यामध्ये 10 किलो शेण, 10 लिटर गोमूत्र, 2 किलो गुळ, 1 किलो बेसन आणि 5 लिटर ताक, असं पंचामृत 5 वस्तू एका जागी मिसळायच्या। कमीत कमी 3 दिवस ते 7 दिवस। 3 दिवसाच्या नंतर, 3 दिवसाच्या अगोदर वापरू नये, 3 दिवसाच्या नंतर पुढे वापरा। नंबर 1 रिझल्ट, गाळून घ्यायचं, ड्रिप न वापरा। नाही कोणाला डायरेक्ट जर सलरी वापरतो म्हणले तर त्यांनी डायरेक्ट टाकू शकतात। ज्यांच्याकडे काही व्यवस्था जर नसेल तर डायरेक्ट 10 टाकायची, हे पण चालतं। जीवामृता सोबतच तुम्ही सेंद्रिय शेती करताना त्याला जोड म्हणून अजून काय काय करतात? आम्ही आता प्रथम गांडूळ खत पण माझ्याकडे आहे। मी गांडूळ खतामध्ये गांडूळ खत करतो। गांडूळ खताचं मध्ये पुन्हा जीवामृत टाकून त्याला घन जीवामृत बनवतो। हे म्हणजे सगळ्यात चांगलं घन जीवामृत। आता कसं प्रत्येक शेतकऱ्याला होते असं नाही, होते पण शेतकऱ्यांचा अजून त्यांच्याकडे कल कमी आहे, तर त्यांनी गांडूळ खत जर झाल्यावर तयार त्याच्यावर जीवामृत टाकलं, पलटी मारली, पुन्हा जीवामृत 2दा टाकलं, पलटी मारली आणि जर झाकून ठेवलं आणि एक समजा 10 दिवसाच्या नंतर जर टाकलं तर एवढे नंबर 1 रिझल्ट असतात, भयानक। तुम्ही कोणत्याच खताला इतकं ऐकत नाही। आज समजा तुम्ही घन जीवामृत वापरून जर फक्त त्याला वापरायचं म्हणजे कोरड्या जमिनीत वापरायचं नाही, ओल्या जमिनीत वापरायचं किंवा ठिबकनं पाणी जर द्यायचं, 4 घंटे अगोदर भिजवा, ज्या पिकाच्या हिशोबानं सोडून द्या, सगळ्यात चांगलं जीवामृत। आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्यात डिकम्पोजर पण वापरतो, ट्रायकोड्रामा, मॅट्रायझम, NPK चे जीवाणू, रायझोबियम, हे सगळं माझ्याकडे प्रत्येक टाकीमध्ये मी अलग अलग केलेलं आहे। ते असं समजा पिकाच्या हिशोबाने आम्ही सोडतो। गांडूळ खत तयार करताना व्हर्मी वॉशचा तुम्ही वापर करताय? हो, 100%। व्हर्मी वॉशचा वापर 2 प्रकारे होतो, एक फवारणीत पण चालते आणि खालून पण सोडण्यात चालते, दोन्हीकडे चालते। त्याच्यामध्ये जे तुमचे सेकंडरी म्हणतो आपण डोस, हे सगळे त्याच्यामध्ये आहेत व्हर्मी वॉश मध्ये। आणि कसं जमा करता हे व्हर्मी वॉश? ते आम्ही त्याचं ते प्रत्येक हौदापाशी टाकी रवलेली आहे खड्डा करून, आणि त्या टाकीमध्ये आमचं कलेक्ट होते। ते रोज आम्ही उचलून दुसऱ्या 200 लिटरच्या किंवा 50 लिटरच्या ड्रम मध्ये कनेक्ट करतो। आणि ते फवारणीसाठी आणि ड्रिप द्वारे ड्रेंचिंग करण्यासाठी तुम्ही वापरता आणि त्याचे रिझल्ट नंबर 1 खूप छान मिळतात तुम्हाला? खूप छान। बरं, आता तुमच्याकडे बरेचसे काही जनावर आहेत, गायी आहेत, बैल आहेत, आणि यांच्यासाठी तुमच्याकडे साऱ्यासाठी काय नियोजन आहे त्यांचं? नैसर्गिक पद्धतीने जे काही समजा निघते गवत, गजरा गवत, आणि आम्ही मुरघास पण बनवतो। आज मुरघास समजा माझ्याकडे 10 वर्षापासून मी बनवतो। मकाचा पहिलं बनवत होतो, आज मकाला भयानक लष्करी आलेले, त्याच्यामुळे मका आपल्याकडे येईना आली। नंतर आम्ही ते 12 येणारा कडोळ नंबर 1 आले, त्याच्यामध्ये गोडीचं प्रमाण भरपूर आहे। पहिल्या सुरला कापून आणून टाकतो, कडबा कुटीनं बारीक करून घेतो, त्याचे बहुत मिळतात एका टनाचे। त्याच्यामध्ये मुरघास बनवण्यासाठी एक पॉलिथिनची बॅग राहते, त्या मध्ये टाकायची, म्हणजे हवा बंद राहायला पाहिजे ती। मग त्याला समजा त्याच्यात टाकून त्याच्यात आम्ही थरावरी 5 टोपले जे कडोळ
गुळाचे ते कापलेले टाकायचे खाली, त्याच्यावर एक मिल्टन मिक्सचर, मिठाचं आणि गुळाचं पाणी करून पिचकारीत घेतो आम्ही आणि ते थरवरी फवारून प्रत्येक 5 टोपल्याला स्पेशल दाबून त्याला सगळ्यात दाबणं आणि हवामान हे सगळ्यात त्याचे रिझल्ट चांगले. आणि खाण्यासाठी ढोराला म्हणजे आपण जे लोणचेचा प्रकार राहते, आज समजा एका ढोराला जर 25 किलो सकाळी आणि 25 किलो संध्याकाळी जर दिलं तर दुसरा वरखड चाराच लागत नाही. म्हणजे ते जनावर सुद्धा आनंदाने खाते आवडीने. जसं आपण गोड पदार्थ ज्याप्रमाणे खातो त्या पदार्थात प्रकारे खातात, ते काळी सुद्धा ठेत नाही. शेळ्या सुद्धा त्याला नंबर 1 खातात. अच्छा, म्हणजे एक तर चाऱ्याची बचत होते हो. आणि एक पौष्टिक अन्न या आपण जनावरांना या मुरघासच्या माध्यमातून उपलब्ध करून देत आहेत. चाऱ्याची बचत होते, पुन्हा टायमाची सुद्धा बचत होते सर. अच्छा, टायमाची एवढी बचत होते, समजा सकाळी जर समजा एका शेतकऱ्यानं जर 5 गाई जर बाळगल्या, त्यानं सकाळी 1च घंटा काम करायचं. जर ज्याच्याकडे मुरघास आहे त्याने सकाळी येऊन शेण काढणे, बाजूला ढकलणे आणि तिला 25 किलो मुरघास टाकणे आणि नंतर त्यांना दिवसभर कुठं जाऊ द्या आणि संध्याकाळी येऊन पुन्हा त्या दुधाच्या टायमाला येणे, संध्याकाळी तेवढं चारा टाकणे मापून. असं काही समजा आपल्या भडभड चारा टाकीत बसायचं काम नाही. एवढं समजा ते टेक्निकली चांगलं आहे. अच्छा, खूप छान. आता हे करत असतानाच आपण पूरक व्यवसाय म्हणून रेशीम उद्योग सुद्धा करत आहात. हो. तर या रेशीम उद्योगाबद्दल आम्हाला थोडीशी माहिती सांगा. आता रेशीम उद्योग कसे आहे सर, आता हे आधुनिक शेती, नैसर्गिक वातावरणाच्या बदलाला सहन करण्यासारखा उद्योग म्हणजे रेशीम शेती. तर आज तुमचं किती जरी वातावरण बदललं तर ते राहते एका शेड मध्ये, तिकडे जरी पाणी पडलं तरी त्याला काही फरक पडणार नाही किंवा भिजणार नाही. पाला आपला आणायचा, सकाळ संध्याकाळ 2 टाइम पाला टाकायचा. 200ची बॅच नवरा बायको सांभाळू शकतात. तू आणि ती तुतीचा नियमच आहे. ती एका एकर जर पाला लावला तर 200 अंडी पुंज झोपतात. 200 अंडी पुंजला जरी 500 रुपये जरी भाव लागला किलोला तरी 1 लाख रुपये एका बॅचला मिळतात. तर वर्षामध्ये 5 बॅचा होतात. वर्षामध्ये 5 बॅचा निघतात तर 5 लाख रुपये सोडून द्या, 1 लाख रुपये खर्चून द्या, 4 लाख रुपये एका वर्षामध्ये इन्कम होते. आणि त्याला समजा बाकी काही खत टाकायची गरज नाही किंवा बारबारदा पेरणी करण्याची गरज नाही. एकदा लावलं काम संपलं. 1 एकर शेतीमधून आपण वर्षाकाठी 5 बॅचेस काढू शकतो आणि साधारणतः 4 ते 5 लाखापर्यंत एक शेतकरी उत्पन्न घेऊ शकतो. त्याच्यापेक्षा वाढू शकते. जर भाव जर आज गेल्या वर्षी 1000वर भाव गेले, आता थोडे कमी आहेत, 500 600 700 पर्यंत. अच्छा, आता ह्या रेशीम उद्योगासोबतच आपण कुक्कुट पालन सुद्धा करतात. आपल्याकडे किती कोंबड्या आहेत आणि त्याचा फायदा तुम्हाला आर्थिक दृष्ट्या कसा होतो? आता एक कुक्कुट पालन म्हणजे कसं, माझ्या कोंबड्या सगळ्या मोकळ्या आहेत. हे पूर्ण बसलेल्या जिकडे तिकडे. किती आहेत? आता माझ्याकडे समजा 50 एक कोंबड्या आहेत आणि 4-5 कोंबड्या आहेत. रोजचे समजा एक 10-15 अंडे मिळतात मला. 5,000-6,000 रुपये कोंबडी विकण्यातून मिळतात आणि अंड्यातून रोज समजा 200-300 रुपये अंड्यातून मिळतात. हे दैनंदिन खर्च माझा त्याच्यावर होऊन जाते. म्हणजे कुक्कुट पालनातून आपला दैनंदिन खर्च भागतो. ह्या सोबतच आपण शेळी पालन सुद्धा करताय. तर शेळी पालनाबद्दल सुद्धा आम्हाला थोडीशी माहिती द्या. तुम्ही कुठल्या जातीच्या शेळ्या पालन करतायत, किती शेळ्या आहेत आणि त्याच्यापासून तुम्हाला कसा उपयोग होतो? शेळी पालन आज माझं 5वं वर्ष आहे. 5 वर्षापासून मी शेळी पालन करतो. मी गावरानी शेळ्या निवडल्या. आता लई लोक शेड करतात, हे करतात. मी काहीच केलं नाही, साध्या पद्धतीमध्ये केलेलं आहे. मी फक्त 5 शेळ्या आणल्या होत्या 5 वर्षाखाली. आज माझ्याकडे जवळपास समजा 100 शेळ्या झाल्या. मी त्याच्यातल्या कमी केल्या. आज 60-65 शेळी आहे माझ्याकडे. बकरी सालाला विकतो आणि पूर्ण 100% गावरानी, कुठलंच नाही. बिटल एक आणलंय बोकुट, आधी काय मला काय त्याच्यात रस वाटला नाही. हाय माझ्याकडे एक बिटल. शेळी पालन एक असा व्यवसाय आहे सर की सोन्याला तरी तुमच्या घासून बघतात, पण या शेळीला कोणी घासून बघणार नाही. गेल्या 2 मिनिटात पैसे देईल. आज शेतकऱ्याचं ATM कोंबडा आणि शेळी याच्यावरच फक्त शेतकऱ्याला अधिकार आहे भाव ठरवायचे. हे दोनच. शेतकऱ्याचा माल किती चांगला राहू द्या, त्याला भाव ठरवायचा दलालालाच अधिकार आहे, शेतकऱ्याला नाही. हे माझ्या पद्धतीने मी सांगू शकतो. आज मार्केटमध्ये गेल्यानंतर शेतकऱ्याचा मालाचा भाव हा तेथील व्यापारी ठरवतो. हो, पण शेतकऱ्याकडे असे 2 ऑप्शन आहेत तुम्ही सांगितल्याप्रमाणे, की ज्याचा भाव हा शेतकरी स्वतः ठरवू शकतो आणि त्याद्वारे शेतकरी स्वतःचा घर खर्च चालवण्यासाठी किंवा उत्पन्न मिळवण्यासाठी चांगल्या पद्धतीनं वापर करू शकतो. कुक्कुट पालन आणि शेळी पालन. आणि त्याच्या लेंड्याचा पण उपयोग होतो सर. लेंड्यापासून आणि शेणखतापासून दोन्हीचं मिक्स गांडूळ खत बनवतो. लेंडी टाकली तर कसं होते, अखंड जर लेंडी तुम्ही शेतात वापरली तर ती 25%च कामी येते. 75% वाहून जाते. लेंडी हे लवकर कुजत नाही, जशाला तशीच राहते, स्थिर लवकून जाते. गांडूळ जर खत करून टाकलं तर ते तुमचं ताबडतोब कामाला लागाले. शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असताना आपण अझोला निर्मितीचा प्रकल्प सुद्धा या ठिकाणी सुरू केलेला आहे. त्या अझोला निर्मिती तुम्ही कशी करतात आणि त्या अझोलाचा उपयोग कुठं करतात? अझोला एक असं हे शेतकऱ्यासाठी वरदान की सगळ्यात स्वस्त चारा. 10 बाय 10चा एक खड्डा करा, त्याच्यावर एक मेन कापड किंवा पन्नी चांगली यात्रा, त्याच्यात 2 टोपले शेत, 2 टोपले माती काळी टाका आणि पाणी सोडा आणि त्याच्यात अझोलाचं बियाणं टाकून द्या. बियाणं म्हणजे तेच राहते जे आपण वापरतो खायला, तेच बियाणं आहे, त्याचं काही व्यतिरिक्त नाही. जर ते एकदा जर आणलं तर तुम्हाला किती वर्ष जाते, त्याचं काही निमिट नाही त्याला. आणि खाण्यासाठी म्हणजे कोंबड्याला पण चालते, शेळ्याला चालते, गाईला चालते, असं चालत कालत नाही. कोंबडे ते डायरेक्ट खाते आणि शेळ्याला गाई ढोराला ज्याला चारायचे त्याला फक्त खाद्यामध्ये मिसळून चारावं, अखंड खात नाही, कारण त्याच्यात आपण शेण वापरलेलं असते. जर 1 किलो तुम्ही जर खुराक वापरत असाल खली तर अर्धाच किलो वापरायचे काम हे 200 ग्राम जर तुम्ही अजून
वापरला एवढं कमी खाद्य लागते, त्याच्यात प्रोटीन भरपूर प्रमाणात आहे. त्याच्यामुळं नंबर 1 शेतकऱ्याला कमी खर्चात बगर खर्चाचा चारा आहे समजा. या हिशोबाने आजूला मी 10 वर्षापासून आजूला मी वापरतो. पहिले माझ्याकडे म्हशी होत्या, म्हशीला पण मी वापरला, पण ते म्हशी नंतर सोडल्यानंतर कंटिन्यू माझ्याकडे आजूला आहे. प्रोटीन युक्त सकस आहार म्हणून आजोला आपण वापरतात हो, आणि यशस्वीपणे वापरतायत. तुम्हाला रिझल्ट सुद्धा चांगल्या 100% पद्धतीने दिसून result. आले आहेत. हो. हे सारं करत असताना आपण आपल्या शेतीमध्ये कोणती कोणती पिकं घेतायत आणि त्या पिकांना रासायनिक खतं वापरतायत का पूर्णतः हा सेंद्रिय पद्धतीनं तुम्ही करतायत? रासायनिक खत आज माझ्याकडे 5 वर्षापासून मी रासायनिक खत बंद केलेले 100%. आज माझ्याकडे 100% समजा ऊसाला सुद्धा माझ्या रासायनिक वरच आहे, जीवनामृत आणि डिकम्पोजर याच्यावरच आहे आणि गांडूळ खत. केळीला फक्त वापरावं लागते थोडंफार रासायनिक. हे तुम्ही सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून वेगवेगळे छोटे छोटे पूरक व्यवसाय या शेतीसोबत करत आहात. शेतकऱ्यांना आपण काय संदेश देऊ इच्छित? आज सेंद्रिय शेती करणं ही काळाची गरज आहे. आज तुमचं रासायनिकचं खताचं पोतं केवढ्याला गेले याचा विचार करा. प्रत्येक शेतकऱ्यांना तुम्ही कमीत कमी तुमच्या कुटुंबापुरती तरी करा अगोदर. बाकी समजा तुम्हाला जेव्हा त्याच्यात गोडी लागेल त्याच्यानंतर तुम्ही आपोआप वाढवता, पण पहिल्या सुरुला तुमच्या कुटुंबापुरती तरी करा, ही माझी सगळ्या शेतकऱ्याला आणि महाराष्ट्राला विनंती आहे. तर शेतकरी बंधूंनो, आपण रामरावजी पवार यांच्या शेतामध्ये प्रत्यक्षात भेट देऊन सेंद्रिय शेतीसोबतच वेगवेगळे पूरक व्यवसाय ते करत आहेत. त्या प्रत्येक व्यवसायाची इत्थंभूत आपण माहिती घेतलेली आहे. त्यांनी आपल्याला मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे. या ठिकाणी यांचा हा प्रयोग यशस्वी प्रयोग चालू आहे आणि हा महाराष्ट्रातील शेतकऱ्याला एक दिशादर्शक असा यांचा हा शेतीचा प्रवास आहे. कारण आज जर पाहिलं तर आरोग्याचा फार मोठा प्रश्न महाराष्ट्रात नव्हे पूर्ण देशभरामध्ये जगामध्ये निर्माण झालेला आहे आणि त्यामध्ये सेंद्रिय शेतीकडे सर्वजण वळलेले आहेत. असे हे प्रयोग शेतकऱ्यांना खरोखरच प्रेरणा देणारे आहेत. धन्यवाद.